नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि या सगळ्या गोड कलाकारांचं सुद्धा पुन्हा स्वागत रत्न मराठी मीडियावरती. आणि पहिलं तर अभिनंदन तुमच्या सगळ्यांचं. 500 एपिसोडचा तुम्ही टप्पा गाठलेला आहे. जवळपास ते 1000च आहेत, कारण तुमची मालिकाच 1 तासाची मालिका आहे त्याच्यामुळे. आणि इतके सुंदर तुम्ही दिसताय आज. विशेष कारणही आहे त्याचं. लक्ष्मी निवास घरामध्ये तुम्ही पुन्हा नव्याने एक गृहप्रवेश करताय. वास्तुशांती आहे तुमच्या घराची आज. आणि एकंदरीत ह्या सगळ्या सिक्वेन्ससाठी तुम्ही इतके सुंदर तयार झालेले. ही भावंड अशीच सतत मस्ती करत असतात. आणि चालेल, मोठ्या दादापासून सुरू करूया. दादा तू खरंच माझा भाऊ आहे. मी असं नाही बोलणार, मी तुझ्या आत्मात बोलणार आहे. येस, बोला, विचारा काय विचारायचं आहे. झालं विचारून. मोठा दादा म्हणून तुम्ही हे सगळं कसं पाहताय आणि कशा पद्धतीने बघता? मला हे मुळात आवडलेलं नाही आहे. का म्हणजे असं कसं आवडेल? मला हे घर, या घरात एकतर राहायचं नव्हतं, पण आता माझं एक वेगळं घर झालेलं आहे, तर ते भाड्याने देऊन इथे राहता येईल असं काहीतरी एक आयडिया आली आहे डोक्यात. त्यामुळे मी आलो इथे परत. आणि त्यात हे म्हणजे स्वतःचंच घर झालेलं आहे. स्वार्थी कुठलं? स्वार्थी असावंच लागतं. इथे प्रत्येक माणूस स्वार्थी आहे. तुम्ही स्वतःचा पण विचार करून बघा. काय रे, तू स्वार्थी नाही आहे? मी नाही आहे, मी होतो, आता नाही. मी होतो, आता नाही. झालं ना पण. तर दादा ये, दादा ये पटकन. त्यांच्या कान दादा पटकन. त्यामुळे या घरातला सगळ्यात मोठा असल्या कारणाने सगळ्यात मोठा आमचा वेंकी दादा आहे खरं, नाही पण ठीक आहे. मीच आहे. मीच सगळ्यात मोठा आहे. त्यामुळे मला आई बाबांनी स्वागत नाही करणार. मी नाहीच करत कधी. तो बघत पण नाही. तुम्ही चुकीच्या माणसाला चुकीची कामं करायला माझ्या सांगता. वेंकी दादाचं या इंटरव्ह्यू मध्ये स्वागत आहे. स्वागत आहे. स्वागत आहे. क्या बात. मला आवर्जून हे विचारावं, म्हणजे आता तुम्ही मुलाखतीमध्ये इतकी गंमत करताय, धमाल करताय, जेव्हा तुमचं शूट सुरू असतं असं आपल्याला आवडत असतं ना की दुसऱ्याचंही शूट बघावं, तेव्हा तुम्हाला जेव्हा केव्हा विरंगुळाचा वेळ असतो, फावला वेळ असतो, तेव्हा तुम्ही आवर्जून काय करता? आपल्या सहकलाकारांपैकी कोणाचं आवर्जून सीन बघायला जाता काय का? नाही, आम्ही टाइमपास करतो. आणि आम्ही सगळेच टाइमपास आम्ही करतो. सगळेच शूट करत असतो. त्यामुळे शूट बघायला जाणं असं आम्हाला ऑल कॉम्बिनेशन असतं. आणि ऑल कॉम्बिनेशन असताना आम्ही ज्या सीनला 15-20 मिनटं लागत असतील त्याला बऱ्याचपैकी अर्धा पाऊण तास लागतो, कारण तेवढी तयारी करावी लागते प्रत्येकाच्या मनाची. आणि आमच्या भावनेचं कसं आहे, तिला लूप लागतो, हसण्याचा लूप लागतो. एकदा हसायला सुरू झाली त्यामुळे आम्ही शक्यतो सीनच्या आधी मजा फार करत नाही, कारण मग लूप लागला तर किती रिटेक होतील याचं काही माप नसतं. आमचे डिरेक्टर सर अशी येऊन बसतात. तुम्ही खरं तर त्यांचा इंटरव्ह्यू करून दिग्दर्शकाचा तिघांचा एकत्र काम करणार का? पुन्हा काम करणार का, हा पहिला प्रश्न. किती त्रास देतात. बाबा, मला आवर्जून आणखीन एक विचारायचं आहे. तुमच्या मालिकेत वेगवेगळी कथानकं ॲट अ टाईम सुरू आहेत. म्हणजे जवळपास एक 6-7 जोडपे आहेत. त्याच्यानंतर फॅमिली ड्रामा वेगळा आहेच आहे, कटकारस्थानं एक वेगळा आहेच आहे, आणि पॅरलल वेगवेगळे कथानक सुरू आहेत. म्हणजे एखाद्या टॉलिवूड फिल्मसारखं ते दिसतं प्रत्येक एपिसोड तुमचा. असे कमेंट्स आहेत अक्षरशः तुमच्या मालिकेच्या प्रमोज किंवा एकंदरीत प्रेक्षक जेव्हा आम्हाला काही पण सांगतात. तसंच आहे. नाही, तसंच आहे, डेफिनेटली तसंच आहे. सो तुम्ही तुमचा एपिसोड कधी पाहिलात का? संपूर्ण एपिसोड पाहिलात? कारण तुमचा आवडता कुठला एपिसोड आहे? गेल्या तुम्ही जेवढे एपिसोड केले त्यातला कुठला तुमचा आवडता एपिसोड आहे? आणि त्यातला एखादी कुठली आठवण असेल, सांगाविषयी वाटत असेल या क्षणी? मीच बोलू. बरेच एपिसोड आहेत. म्हणजे मी तरी बऱ्यापैकी एपिसोड आमचे फॉलो करते. त्यामुळे जसं तू म्हटलंस तसं की आमची सिरियलच अशी आहे की एकाच वेळेला पॅरलल खूप ट्रॅक आहेत. त्यामुळे असं एकाचा हाच सीन किंवा मी सेल्फिश होऊन फक्त माझंच सांगेल तर नाही. खूपदा दादाचा ड्रामा बघायला आवडतो, खूपदा भावना सिद्धूचे रोमॅन्टिक सीन बघायला आवडतात, खूपदा ह्याची आणि सिंचनाची भांडणं बघायला आवडतात, खूपदा वेंकी दादा आणि आई बाबांचा इथे तरी बोल रे बोल बोल तुला प्लीज. नाही आई
त्याला आता मलाही कंठ फुटलेला आहे. माझाच मला आवडला होता तो की आईला मी जेव्हा जास्त बेस लावला साडी 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 तो खरंच खूप छान होता. आणि तुझं आणि तू मला सांगतेस की जानू गेली जेलमध्ये असताना तो पण मला किंवा तुम्हालाही सगळ्यांना मला असा 100% खात्री आहे की हे तुम्हालाही पटणार की आमचे जेवढेही अंगत पंगतचे सीन असायचे ना ते आम्हाला प्रचंड सगळ्यांच्या खूप जवळचे असायचे. खरं तर रात्री इथे या अंगणात आम्ही तो फील घ्यायचो आणि तो अजूनही ताजाच आहे आमच्यासाठी. सो ते आम्हाला सीन प्रचंड आवडायचे. अंगत खरं जेवायचो जेवायचं खिचडी वगैरे मस्त म्हणजे खास आम्ही जेवण बनवून घ्यायचं ती गरम 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 जेवायचो. खिचडी वगैरे मजा यायची. तर ते आमचे खूप आवडते सीन असं. निश्चितच. आत्ता पावसाळ्याचं वातावरण आहे, खूप सुंदर बहरतोय पाऊस, आणखीन बहरत राहावं अशीच सगळ्यांची इच्छा आहे की आता थांब असं म्हणायचं आहे. अजिबात नाही, कशाला थांब, नको भरू दे, भरतच राहू दे तो. बरसत राहू दे. एक नाही, जेवढा बरसतोय तेवढा नको. मला रिमझिम चालेल. रिमझिम मला पाऊस आणि एकदा पिकनिक काढल्यानंतर जरा जरा आम्हाला एका पिकनिकसाठी जायचं आहे डोळखामला. याचं घर आहे डोळखामला एकदम डोंगराच्या सो आम्हाला तिथे जायचं आहे. सुट्टी मिळत नाहीये पण मिळेल. ती मिळाल्या आम्ही जाऊ आणि वाट बघू. आमच्या डिरेक्टर सरांना पण आम्ही घेऊन जाणार आहे. आमचं ठरलेलं आहे, आमचं ऑलरेडी ठरलंय. अरे डिरेक्टर सर, आमचे डिरेक्टर सर इकडे या सर, प्लीज सर. आता एक महत्त्वाचा प्रश्न विचारला होता आम्ही. सर इकडे या सर. एक महत्त्वाचा प्रश्न विचारला होता. ऐका, आता मी काही बोलतही नाही. दादा, आम्ही विचारलेला प्रश्न तुम्ही यांना विचारा. काय विचारलं? मी जेन्युनली प्रश्न विचारतोय, म्हणजे माझा तो स्वभावच आहे मुळात. हे 5 आणि अजून सुद्धा इतर जेवढे कलाकार आहेत त्यांच्यासोबत पुन्हा काम करायला आवडेल का दिग्दर्शक म्हणून? हा बापरे, अजून प्रामाणिकपणे ऐका. नाही तो जो पॉज होता ना, पॉज, तर तेच म्हणतोय. सरांचा मी हात पाहिला असा बांधून होता. मूठ होती सर. जीव मुठीत घेऊन बोललेत सर. हो आवडेल की नाही? खरंच पहिल्यापासून म्हणजे जेव्हा शो सुरू होणार मला सांगितलं गेलं की नितीन तुला लक्ष्मी निवास करायचं आहे. सो हळूहळू याची ऑडिशन, हिची ऑडिशन, अशी प्रत्येकाची जवळजवळ बऱ्याच ऑडिशन झाल्या आणि त्यामधून हे सगळे आलेत. आत्तापर्यंत म्हणजे 500 एपिसोड झाल्याच्या नंतर असं कुठेच वाटत नाही की आम्ही आत्ता काम करतो पहिल्यांदा. खरं आहे. आम्ही खूप आधीपासून ओळखतो एकमेकांना. म्हणजे यातल्या मी तर 1, 2 आणि हा 3 या 3 कलाकारांबरोबर काम केलं. अक्षयाबरोबर पहिल्यांदा आणि याच्याबरोबर पहिल्यांदा. पण असं कुठेही काम करताना वाटत नाही की नाही यार आपण आज ना पहिल्यांदा भेटलोय. खूप जुनी ओळख आहे. मग आता ह्यातलं विचारलं तुम्हाला की तुमचा आवडते कलाकार किंवा आवडती जोडी कोणती? आणि इंटरव्ह्यू ताई बघणार आहे. टू बी ऑनेस्ट आतमध्ये त्यांचा इंटरव्ह्यू चालू आहे. आपण हवं तर त्यांना जाऊन इंटरव्ह्यू करूया. हा आता मला मी ते सांगा. फुटबॉल पाडायला नाही, लेकिन एक सेकंड. या शोचे 3 दिग्दर्शक आहेत. बरोबर. अमित सावर्डेकर, नितीन काटकर आणि अजय कुरणे. आता मला तुमच्या समोर 1, 2, 3 पण माझ्या प्रश्नाचं आधी उत्तर दे. लक्ष्मी निवास ओ क्या बात. वा, वा. त्या नावाने सुरुवात झाली शोची. बरोबर आहे, बरोबर. वा. बाकी ह्याच्या आम्ही तुम्हाला काय नाही हे सगळे पिलर्स आहेत. पायाला मी आहे ना खाली, आम्ही जी त्यांची पायरी आणि कमान तर ती आहे ना. इतकं डिप्लोमॅटिक असतात दिग्दर्शक म्हणजे. भावा डिप्लोमॅटिक राहावं. तुमचा प्रश्न. आता नाही, माझा प्रश्न तूच विचारलास तरी चालेल की 3 दिग्दर्शक होते. तिघांनी तुमचं संगोपन केलं, पालन पोषण केलं. हे असं नाही असं नाही असं. आवडता दिग्दर्शक कोण? वा, सांग. स्टीवन स्पीलबर्ग. लक्ष्मी निवासचा दिग्दर्शक. आता लक्ष्मी निवासमध्ये जनरली लक्ष्मी निवासमध्ये आमचं शूट लक्ष्मी निवास या घरात असतं. लक्ष्मी निवास या घरात असतं आणि तिथे जनरली आमचे नितीन काटकर हे डिरेक्टर असतात. सो माझे आवडते या शोचे डिरेक्टर नितीन काटकर आहेत, कारण ते सगळं वेळेत पूर्ण करतात आणि सगळं संपवतात. इथे तेच बोलताय. वेगळं बोला. आणि ही तर बोलेल आउट टाईम आहे आज. फेवरेट आणि आज हे इथे आहेत. आणि आज इथे
कधी कधी आमच्याकडे नसतात ऑफकोर्स. मी सगळ्या डिरेक्टरसोबत काम करते, पण ऑफकोर्स तिघांशीही वेगवेगळं बॉन्डिंग आहे. सगळ्यात चांगलं बॉन्डिंग यांच्याबरोबर आहे. त्यामुळे सर सर इथे आहे म्हणून नाही म्हणत आहे, खरंच सांगतो. म्हणत. इथे आहे म्हणून नाही म्हणत आहे, खरंच सांगतो की सरच आमचे आवडते डिरेक्टर आहे. त्याचं कारण सगळ्यात जास्त आम्ही सरांसोबतच काम केलं. नितीन काटकर सर. आणि माझे तर आवडते काय आहे त्याचंही एक विशेष कारण असं आहे की सरांनीच मला घेतलं म्हणजे सरांचा मी फाइंड आहे असं सर म्हणतात. सो सरांमुळेच मला ही भूमिका करायला मिळते. सो त्यामुळे माझे तर ऑफकोर्स सर नितीन सर हे आवडते डिरेक्टर आहे. मला खरं तर ही गोष्ट सांगायला आवडेल माझ्या ऑडिशनपासून, आणि जसं त्यांनी सांगितलं तसं की हो ताई, ह्या शोच्या आधीपासून मी नितीन सरांना ओळखते, कारण मी काम केलं आहे त्यांच्याबरोबर. आणि मला माझं कॅरेक्टर समजावण्यापासून की मला काय करायचं आहे ते, लहान बाळ जेव्हा मोठं होत असतं तेव्हा प्रत्येक ॲक्टर हा जेव्हा नवीन सिरियल करायला जातो तेव्हा ते कॅरेक्टर जे असतं ते त्या आर्टिस्टसाठी नवीन असतं. जरी तुम्ही कितीही मोठे ॲक्टर असलात तरी वेळ हा लागतो, आणि ती सुरुवात नितीन सरांनी केली. मग माझ्यानंतर लाईफमध्ये अमित सर आले, मग अजय सर आले, आणि मी तिन्ही डिरेक्टरबरोबर काम केलं. पण मला खरंच मजा येते नितीन सर आणि अजय सरांबरोबर. मला हे दत्तगुरू दिसले. ॲक्च्युली नाही, नितीन माझा जुना मित्र पण आहे, आणि आम्ही अगदी जय मल्हारपासून एकत्र काम केलं आहे. बरेच प्रोजेक्ट मी त्याच्याबरोबर केलेत, त्यामुळे तो माझा आवडता दिग्दर्शक आहेच. त्याचं तो कॅरेक्टरायझेशन खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगतो एक नटाला. सो त्याची ती पद्धत मला खूप आवडते. काम तर आणि टेक्निकली गोष्टी तर तो स्ट्रॉंग आहेच, नो डाऊट. आणि मला होतं की ते ना एखादं सपोज टू बी कॅरेक्टर आता आहे, जसं की जान्हवीचं कॅरेक्टर, तर जान्हवी या सिच्युएशनला कशा पद्धतीने विचार करेल हे सुद्धा ती व्यक्ती आम्हाला म्हणजे स्पेशली ते सांगतात की बघ, आणि कित्येकदा ते करूनही दाखव. हो, सो ही सगळ्यात मोठी नाही, या गोष्ट गोष्टीचा मी आहे. साक्षीदार आहेच आहे, कारण मी बरेचदा लक्ष्मी निवासच्या सेटवर येत आलेलो आहे, आणि याआधीसुद्धा त्यांच्या ज्या मालिका त्यांनी केलेल्या तेव्हाही मी गेलेलो आहे. ते ज्या पद्धतीने एखादा सीन क्रिएट करून दाखवतात, ते स्वतः त्याच्यामध्ये इन्वॉल्ड असतात, आणि एखादं कॅरेक्टर तिथे उपस्थित नसेल, मेकअपसाठी गेलेलं असेल तर ते करून दाखवतात. आणि हे सुद्धा लक्ष्मी निवासचं एक जिवंत उदाहरण आहे की दिग्दर्शक म्हणून त्यांचं प्रत्येक कलाकारासोबत जे बॉन्डिंग आहे ते कमालीचं आहे. तुमचं मी ह्या गोष्टीचा मी साक्षीदार आहे डेफिनेटली, आणि हे सगळे कौतुक जे करतायत ते त्यासाठी पात्र आहेत. आणि मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते त्यांच्याबद्दल की एखादा जर का सीन असेल ना तर त्या सीनचा माहोल ते आधी क्रिएट ही अमेझिंग गोष्ट आहे त्या माणसाबद्दल. म्हणजे सरांचं कधी स्केच बिच काढायचं झालं ना तर मला चष्मा लावलेले नितीन काटकर, कर्ली हेअर आणि हातात मोठा स्पीकर असेच ते दिसतात. समोर मला स्वप्नात आले तरी स्पीकर घेऊनच समोर येतील असं वाटतं, आणि खांद्यावर नॅपकिन. एकदम कमाल. काहीतरी बोलायचं. नाही सॉरी, ते प्रमोशन होईल. बरं, मग असं कधी वाटत नाही का, दिग्दर्शक म्हणून तुम्ही इतकं सुंदर काम करताच आहेत, आणि आम्ही जे काय बघितलेलं आहे तुम्ही अभिनयसुद्धा उत्तम करताच आहात, एखादी भूमिका करावी? आम्ही हे खूपदा पण आमच्याकडे जबाबदारी एवढी खूप आहे त्यांच्यावर. त्याचं सुरू आहे खलनायक 3 साठी येस 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 येस. वा वा, Correct. क्या बात आहे. काही बोलायचं आहे? काही नाही मी तेच बोललो ना, प्रमोशन होईल. हो, ओके ओके. काय तेच कॅरेक्टर एका फिल्ममध्ये दिले आता, म्हणजे हिने नॅरेशन केलं ना, सेम कॅरेक्टर आहे, फक्त नाटकीन नाही. वा वा, क्या बात आहे. पण जाता जाता मला वाटतं अख्ख्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे, एक तुमच्याकडे आशिक आहे जो तडफडतोय अक्षरशः, विश्वा आणि यांचं पुढे काय होणार? या विश्वाचं काय होतं त्याच्याबद्दल चांगलंच होणार आहे, पण लवकरच कळेल. ते वेळ असतो. हां, म्हणजे काही ग्लिम्स वगैरे काय असं स्पॉइलर वगैरे देऊ शकत नाही? नाही काहीच नाही. दिग्दर्शक चांगलं होणार आहे. आवडीचं म्हणून मी होतं. पूर्ण वेळ त्यांच्याकडे बघते. नाही कसं होतं आपल्याकडे आधी, आता ए आलंय, आधी पोपट असायचा, तो सुद्धा एका वाक्यातच द्यायचा. ग्लिम्स काही नाही, तुझं चांगलं होणार आहे बाळा, फक्त तू या मार्गावरून चाल. सो आता विश्वा पण त्या मार्गावरून चालतोय, त्याच्याबद्दल चांगलंच होणार. क्या बात आहे. मला वाटतं की या शब्दावरच मला थांबायला पाहिजे की तुमचंही चांगलं होऊ दे,
अरे सगळ्यांचं. आतापर्यंत चांगलंच होत आलेलं आहे आणि 500 एपिसोड तुम्ही कंप्लीट केलेत. पुढे त्याचे 1000ही होतील. त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. मी 4000 पकडून चाललोय. क्या बात आहे. मग नक्कीच कारण आमच्या 4000. प्रत्येकाची लक्ष्मी निवास अजून व्हायची. वा 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 वा, क्या बात आहे. खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडिया. थँक्यू थँक्यू. थँक्यू सो मच. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.